Hashim Sheikh विरुद्ध टिलू चौधरीची मॅच. माइंड इज वेपन अँड वेपन इज ऑलवेज लोडेड. मजा येणार ही मॅच बघायला. कालच्या शेवटच्या मॅच मध्ये जो थ्रिल होता, जो सस्पेन्स होता, इथे तोच सस्पेन्स, तोच थ्रिल इथे या मैदानावरती आपल्याला बघायला मिळतोय. अपक्षांचा सूर्य जळत असतानाही जपावी लागते स्वप्नांची सावली आणि आपलंच दुःख कडेवरती होऊन व्हावं लागतं आपल्यालाच आपली माऊली. इथे तुम्हाला दुसरं कुणीही मदतीला येणार नाही. जे करायचंय ते स्वतःला स्वतःसाठी करायचं आहे. 12 चेंडू मध्ये 27 धावा. काय डाव मैदानावरती आपण पाहतो. ठिकाणी पुढे येऊन थांबलाय. मॅच अजून संपलेली नाही. एक मोठा राडा या मॅच मध्ये दिसणार आहे का? 12 मध्ये 27 ची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुढे आणलंय आकाश. कालचा राडा बघितलाय मैदानावरती. काय मोठी जल्लोषाची मॅच. तर इथे 12-27. नवीन क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी मजबूत संरक्षण तयार करावं लागतं. बिल्ड स्ट्रॉंग डिफेन्स बिफोर द एंटरिंग इनटू द न्यू टेरिटरीज. रणजित व्हाईट बॉलचा हा कॉल मुख्य पंचांकडून. 12 बॉल आणि बनवायच्या त्या 26 धावा. 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. 12-26 ची ही मॅच. हा सामना आपण पाहतो या ठिकाणी मैदानावरती. हाय व्होल्टेज सामना. पुन्हा एकदा हृदयाचा ठोका वाढवणारा हा सामना आहे. द बिग स्ट्रगल, द बिग सक्सेस. फलटण बारामती या दोन तालुक्यांमध्ये ही लढाई आहे. हा बॉल रणजितला रोखण्यासाठीचा सगळा फलटण एकत्रित उभा आहे. टिलू चौधरीला इथे मैदानावरती त्यानं सांगितलंय मैदानात शेवटपर्यंत शस्त्र हातातून टाकून देऊ नका. 11 चेंडू मध्ये 26 धावा. 11 चेंडू 26 धावांची मॅच आहे. दोन्ही संघनायकांनी सांगितलंय लढाई शेवटपर्यंत करायची. दोर कापून टाकलेत. एक तर लढा किंवा उड्या मारून जीव द्या. एक दोनच पर्याय आहेत. हा बॉल यावेळेस पॉइंट मध्ये रणजित जाधवला रोखलंय. बिग विकेट इज गॉन. बारामती सुपर स्ट्रायकर्स. बोले तो मास्टर में मास्टर. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे रील स्टार गणीभाई शर्मा यांच्याकडून दमदार विकेट. गणीभाई म्हणजे आपला विशेष लय भारी. रणजित तो मात्र मैदानावरती थांबलाय. तर आता शेवटचे 10 चेंडू अजून आहेत आणि 10 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायचे 26 धावा. 10 चेंडू 26 धावांची गरज मॅच मध्ये. न्यू बॅटर मैदानावरती आलायत इम्रान पठाण. यथा कठीण संघर्ष भवती तथा विजय गौरवपूर्ण भवती. जितना कठीण संघर्ष होता है उतनी शानदार जीत होती है. विक्ट्री क्रिएट करण्यासाठी लढतायत दोन्ही संघ. हार्डर स्ट्रगल ग्रेटर द विक्ट्री. 10 चेंडू 26 धावांची मॅच मैदानावरती पुढे आहे. आकाश चव्हाण मोठा खेळाडू बाद करून माघारी पाठवलाय. मयूर आळंदेला इथे बीपी वाढतो. द डिपार्टमेंट हेड ब्लड प्रेशरचा आपण पाहतो ठिकाणी त्यांना त्रास आहे. त्या खेळाडूवरती आपण पाहतो ठिकाणी एक मोठा आपण पाहतो प्रेशर इथे दिसतोय. कारण हा डावच समोर आपण पाहतो ठिकाणी तसं येऊन उभा राहिलाय. कारण शेवटचे 10 चेंडू आणि 26 धावांचा हा खेळ मैदानावरती आहे. काष्टी करंडक 4 लाख रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकवण्यासाठी पुढे टॉप 4 मध्ये कोणती टीम दाखल होणार आहे यासाठीच आपण पाहतो ठिकाणी एक मोठा संघर्ष आहे. ऑलरेडी पुण्यातली एक टीम आहे, रायगड मधली एक टीम आहे, नगर मधली एक टीम आहे. मग पुन्हा पुण्यातली टीम येणार आहे का साताऱ्याची येणार आहे यासाठी ही मॅच आहे. एक ऑलरेडी बारामतीची टीम बक्षीस पात्र फेरीमध्ये आलेली आहे. तर 10 मध्ये 26 चा हा खेळ समोर मध्ये अजून शिल्लक आहे. इम्रान पठाण. आकाश
आकाश चव्हाण आयकॉन बॉलिंग ट्रॅक वरती पुढे असणार हे खेळाडू आहेत. खेळ आपण पाहतो या ठिकाणी बराचसा अजून शिल्लक आहे. पहिला बॉल इम्रान पठाण यांच्यासाठी थोडस दूर वरती टाकला होता शरीरापासून. बॉल गेलाय सरळ यष्टिरक्षक टिलू चौधरी यांकडे निघून. 9 चेंडू आणि बनवायच्या त्या 26 धावा. 9 चेंडू मध्ये 26 धावांची गरज मॅच मध्ये आहे. 9 चेंडू 26 धावा. इम्रान पठाणला बोलवलंय वसीम शेख मध्ये. आकाश चव्हाण ज्या खेळाडूंना बॅटिंग सुद्धा खूप चांगली दाखवली, सुंदर केली आणि आता तो बॉलिंग ट्रॅक वरती फलटणचे आयकॉन धाराशिवचे आपण पाहतोय खेळाडू आहेत. हा बॉल यावेळेस बरंच शफल करत हा बॉल खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मिड विकेट मध्ये असणार आहेत ऋषी. एकच सिंगल धाव तिथे असेल. एका सिंगल बरोबरीत विजयाचं कॅल्क्युलेशन पुढे बदलतंय. 8 चेंडू आणि 25 धावा. 8 चेंडू 25 धावांची मॅच. सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो या ठिकाणी फलटण बारामतीचा हा संघर्ष दिसतोय पुढे. 8 वरती 25 ची आवश्यकता आहे. आयकॉन समोर आपण पाहतो संघाचे कॅप्टन वसीम शेख. वाईट बॉलचा हा कॉल दिलाय. त्यानंतर सगळं तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी त्यांनी वापरलाय. काय असणार आहे तिसऱ्या पंचांचा डिसिजन हे इथे चेक केलं जाणार आहे. एका बॉलचं महत्व आपण पाहतो या ठिकाणी हे मॅच मध्ये फार मोठं राहणार आहे. ऑनफिल्ड पंचांबरोबरही जातो. यस, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आणि एका अतिरिक्त धावे बरोबर धावपलकेवरती 8 चेंडू मध्ये बनवायचे आता 24 धावा. आठ चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल यावेळेस समोर कट केलाय. पॉइंट पुढे एक धाव आपण पाहतो या ठिकाणी पुढे. प्रत्येक धावेसाठीचा मोठा खेळ. स्ट्रगल मैदानावरती आपण पाहतो या ठिकाणी एक मोठा आपण पाहतो या ठिकाणी थ्रिल क्रिएट होतोय. तालुका क्रिकेट खेळात जीवनाची गोडी आहे. प्रत्येक बॅट आणि बॉलची कधी अनोखी जोडी आपण बघतोय आणि स्वप्नांच्या धुंदीत मैदानात रंगलेली आपण पाहतो एक मोठी मॅच. प्रत्येक धाव आणि प्रत्येक विकेट मिळवण्याची एक मोठी उमेद दोन्हींकडून पुढे बघायला मिळते आहे. दोन्ही संघांचे रिव्ह्यू संपलेत. 7 चेंडू आणि बनवायच्या त्या 23 धावा. 7 चेंडू 23 धावांची मॅच आपण पाहतो या ठिकाणी मैदानावरती अजून शिल्लक आहे. लढाई अजूनही संपलेली नाही. 7 मध्ये 23 ची आवश्यकता आहे. मोठी झुंज आपण पाहतो या ठिकाणी प्रत्येक धावेला ओढण्यासाठी. आशा, संघर्ष आणि जिद्द आणि ताकद. बारामती फलटण क्रिकेटचंही प्रेम खूप अद्भुत आहे आणि तालुका क्रिकेट म्हणजे एक संघटन आणि क्रीडा धर्मांचा सोबतचा एक मोठा डाव आहे. वसीम शेख हा बॉल दाखवतोय आउट ऑफ द पार्क आणि आतापर्यंतचा सगळ्यात लांब षटकार. पतींचा छावा या मिळतील 6 धावा. रंगोली गारमेंट प्रोप्रायटर विशाल सर पासपुते यांचा तुफानी षटकार. यांच्या वतीनं ओव्हर संपली. शेवटचे 6 चेंडू अजून आता या मॅच मध्ये आहेत आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आहे. या विठ्ठल सर आपण 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. अभी भी एक रन की कीमत समझो, बस धैर्य रखो और आखिरी सांस तक लड़ो. अब इस मैच को जीतने का समय नजदीक आ गया है. 6 चेंडू मध्ये
17 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी पुढे आहे. 6 चेंडू 17 धावा. अ ग्रेट मॅच. तात्या पलीकडे गेले ते पुन्हा आलेत. 6 चेंडू मध्ये 17 धावांची मॅच. अक्षय वाठारकर. ओहो फुल टॉस मिड विकेट मध्ये आणि पहिल्याच बॉल वरती मिड विकेट सीमारेषा पॉइंट लाईन क्लिअर करणारा विठ्ठल दानवलेचा चौकार. 5 चेंडू. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. समाधान चिकन सेंटर प्रोप्रायटर माननीय फिरोजभाई शेख यांचा सनसनीत चौकार. विठ्ठल दानवले. 5 मध्ये 13ची आवश्यकता आहे. एक धाव घेऊ दिली. टेलू चौधरीने जास्त काही केली नाही. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायचे त्या 12 धावा. 4 चेंडू 12 धावांची गरज. अक्षय वाठारकर आणि त्यांच्या पुढे वसीम शेख. असेल नसेल कोणी तुझं तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा पण तू स्वतःवरती फक्त विश्वास ठेव. फलटण, सातारा, बारामती, पुणे काष्टीच्या मैदानावरती होणारा एक मोठा ज्वलंत संघर्ष. 4 मध्ये 12ची आवश्यकता. वसीम शेख हा बॉल कव्हर मध्ये शतरक्षक दूर आहेत आणि हा बॉल कव्हर सीमारेषेच्या बाहेर गेलाय निघून. या बॉल वरती सुद्धा धावा मिळणार आहेत त्या 4. समाधान चिकन सेंटर प्रोप्रायटर माननीय फिरोजभाई शेख यांचा सनसनीत चौकार. 8 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. 3 चेंडू 8. काष्टी करंडक मैदानावरती. हा मानाचा सन्मानाचा करंडक आहे. नितीन नाना पाचपुतेंचं व्यासपीठ आहे आणि पुन्हा काल सारखी एक मॅच मैदानावरती. समुद्रातील तुफानापेक्षा मनातली वादळ अधिक भयानक असतात. 3 मध्ये 8. हा बॉल यावेळेस थोडासा वेगात टाकलेला बॉल आहे. मिड विकेट पुढे. यस दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. अक्षय वाठारकर कडे केलेली फेक. 2 चेंडू आणि बनवायचे 6 धावा. कालचा राडा आज परत. कालचा राडा इथे आज पुन्हा तसं दिसतोय. काल साहिल शेख काय फाटायचे ते फाटू दे बोलला होता. हो दे एकटाचा राडा. जिंकल्याशिवाय सुट्टी नाही दिली त्यानं. इथे ओहो हो यावेळेस समोर बॅक टू बॉल. एक मिळाली. दुसऱ्या धावेसाठीची गरज आहे. एस्टरवरती बॉल येऊन आदळला खरा. दीपक पिळगावकरांनी सांगितलं 2 धावा मिळणार आहेत. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज मॅच मध्ये. शेवटचा 1 चेंडू. एकदा काष्टी करंडकासाठी आपण जोरात टाळ्या वाजवू नितीन नानांच्या या आयोजनासाठी. मनसूपने 1 बॉल 4ची आवश्यकता असताना हा षटकार ठोकलेला बघितलाय आम्ही. आता पुन्हा एकदा ही मॅच आहे. 1 चेंडू मध्ये 4 धावांची. 1 चेंडू 1.6K वॉचिंग राईट नाव. बघायचंय 1 मध्ये 4. जो संघ पराभूत होणार आहे त्यांना मिळणार 15,000 आणि जिंकणाऱ्याला मिळणार 75,000. अर्थात 1 लाख असा दावेदार होईल. त्यामुळे 1 चेंडू मध्ये 4 धावांची मॅच मैदानावरती. काल साहिल शेख मैदानावरती 1-6ची आवश्यकता असताना त्यानं षटकार ठोकला होता. सकाळी मनसूरनं खेळला होता. मनसूरभाईंनी एक मोठा हिट. आता वसीम भाई ऑन स्ट्राइक. धैर्य रखे सही समय आने पर आपके पास वो सब कुछ होगा जिसके लिए आपने मेहनत की है. अक्षय वाठारकरला टाकायचा हा बॉल. 1 चेंडू 4. ओ आणि हा बॉल समोर आउट ऑफ द पार्क. वसीम शेख ही इज द हिरो आणि सामना जिंकलाय
टीम सुपर स्ट्रायकर्स बारामती. काल 1 बॉलला 6 षटकार साहिल शेख, आज 1 बॉल 4 वसीम शेख. काय बॅटिंग. बॉल टाका इकडे. राहुल यादवनं हा बॉल जर अडवला असताना तर हा बॉल त्यानं नसता अडवला, ही मॅच त्यानं रोखली असती. मात्र अक्षय वाटारकर काय खेळला टिलू चौधरी या मॅच मध्ये. धनंजय दादा काळे यांकडून वसीम भाई आणि वसीम भाईंसाठी बक्षीसची घोषणा. वेल प्ले टीम. काय मॅच आहे. कालही शेवटच्या बॉल पर्यंत संघर्ष लढला राहिला. हा बॉल पुढे